नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की केंद्र शासनातर्फे महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण योजना राबवली जाते. तर ही योजना काय असणार आहे, या योजनेच्या नियम आणि अटी काय असणार आहेत, या योजनेअंतर्गत कोण अर्ज करू शकतो व कोण या योजनेचा लाभ घेऊ शकतं, तर याबद्दलची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की तुम्ही जर फर्स्ट टाईम चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण योजनांची माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. चला तर मग पाहूयात काय आहे योजना आणि त्याच्याबद्दलच्या सविस्तर अशी माहिती. तर पहा मित्रांनो, या योजनेचं नाव आहे प्रधानमंत्री मातृ योजना. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना या योजनेचं संपूर्ण असं नाव असणार आहे. आणि या योजनेअंतर्गत ज्या कोणी गरोदर महिला आहेत यांना 5,000 रुपयांची आर्थिक मदत केंद्र शासनाद्वारे केली जाते. तर ही जी योजना आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 जानेवारी 2017 रोजी ही योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री मातृत्व योजना अंतर्गत गरोदर महिला व स्तनदा मातांना 5,000 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. तर प्रधानमंत्री मातृत्व योजना जी आहे ही केंद्र सरकारची योजना आहे, जी महिला आणि बाल विकास मंत्रालय व समाज कल्याण विभागामार्फत ही जी योजना आहे ती राबवली जाते. तर या योजनेअंतर्गत महिलांना हप्त्यामध्ये मदत दिली जाते. जर तुम्ही पात्र महिला जननी सुरक्षा योजनेअंतर्गत लाभार्थी असाल, जर तुम्ही जननी सुरक्षा योजनेसाठी लाभार्थी असाल तर तुम्ही या योजनेसाठी अतिरिक्त 1,000 रुपये म्हणजे एकूण 6,000 रुपये तुम्हाला दिले जातील. तर जननी सुरक्षाची योजना आहे, या योजनेचे 1,000 रुपये आणि जी आपली प्रधानमंत्री मातृवंदना योजना आहे या योजनेचे 5,000 रुपये असे एकूण तुम्हाला 6,000 रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. तर ही जी रक्कम आहे तुम्हाला थेट तुमच्या बँक अकाउंटमध्ये मिळणार आहे. DBTद्वारे याचे जे पैसे आहेत तुमच्या अकाउंटमध्ये जमा केले जाणार आहेत. तर ही योजना कशी मिळते, योजनेचा लाभ कसा आहे तेही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ जो आहे आपल्याला शेवटपर्यंत पाहायचा आहे, जेणेकरून सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जातील. तर या योजनेचा जो अर्ज आहे तुम्ही तुमच्या जवळच्या अंगणवाडी केंद्रामध्ये अंगणवाडी सेविकांकडे तुम्ही या योजनेचा अर्ज करू शकता. समजा तुम्ही तुमच्या अंगणवाडी सेविकांकडे ज्यावेळेस तुम्ही तुमचं गर्भधारणेची नोंदणी कराल तर त्यावेळेस तुम्हाला 1,000 रुपयांचा हा पहिला हप्ता तुमच्या अकाउंटमध्ये जमा करण्यात येणार आहे. त्यानंतर तुमचा जो दुसरा हप्ता आहे तो गर्भधारणेच्या 6 महिन्यानंतर 2,000 रुपयांचा दुसरा जो हप्ता आहे तो तुम्हाला दिला जाणार आहे. आणि या योजनेचा जो तिसरा हप्ता आहे तोही 2,000 रुपयांचा असणार आहे. तर तिसरा हप्ता मुलाच्या जन्माची नोंदणी तुम्ही ज्या वेळेस कराल आणि लसीकरणाची पहिलं जे लसीकरण असेल तर त्या लसीकरणाच्या वेळेस तुम्हाला 2,000 रुपयांचा हप्ता जो आहे तुमच्या अकाउंटमध्ये जमा करण्यात येणार आहे. तर पहिला जो हप्ता आहे तुम्हाला मिळणार आहे ज्यावेळेस तुमची गर्भधारणेची नोंदणी जवळच्या अंगणवाडी सेविकाकडे कराल त्यावेळेस तुम्हाला पहिला हप्ता 1,000 रुपयांचा येईल. त्याच्यानंतर दुसरा हप्ता जो आहे गर्भधारणेच्या 6 महिन्यानंतर 2,000 रुपयाचा हप्ता तुम्हाला जमा केला जाईल. आणि जो तुमचा तिसरा हप्ता असणार आहे मुलाच्या जन्माची नोंदणी आणि लसीकरणाच्या वेळी हा तुम्हाला 2,000 रुपयांचा तिसरा हप्ता जमा करण्यात येणार आहे. आता याच्यामध्ये तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की या योजनेचा जो अर्ज आहे तुम्ही कशा पद्धतीने करू शकता. तर या योजनेचा जो अर्ज आहे तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने तुम्ही या योजनेचा अर्ज करू शकता. तर तुम्हाला महिला आणि बाल विकास विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे. वेबसाईट मी तुम्हाला पुढे दिलेली आहे, तिथे तुम्ही पाहू शकता. वेबसाईट आहे wcd.nic.in. परत एकदा सांगतो, wcd.nic.in ही ऑफिशियल वेबसाईट आहे. या योजनेच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही अर्ज जो आहे तो डाउनलोड करून घेऊ शकता. तर बघा, याच्यामध्ये मी तुम्हाला वेबसाईट ही ॲड करून दिलेली आहे. सोबत जो GR आहे तोही मी तुम्हाला ॲड केलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 जानेवारी 2017 रोजी ही योजना सुरू केली. पंतप्रधान मातृत्व वंदना योजना ही अंतर्गत गरोदर महिलांना 5,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना ही केंद्र सरकारची योजना आहे जी महिला आणि बालविकास मंत्रालय व समाज कल्याण विभागामार्फत
राबवली जाते. तर सविस्तर अशी माहिती तुम्हाला दिलेली आहे. स्टॉप करून तुम्ही वाचू शकता किंवा याचा स्क्रीनशॉटही घेऊ शकता. सोबत तुम्हाला याच्यामध्ये मी ॲड करून दिलेली आहे, जे की वेबसाईट मी तुम्हाला सांगितली होती, ती वेबसाईट पण मी तुम्हाला याच्यामध्ये ॲड करून दिलेली आहे, तेही तुम्ही पाहू शकता. तर पहा, याच्यामध्ये मी तुम्हाला वेबसाईट पण ॲड करून दिलेली आहे. वेबसाईट आहे wcd.nic.in. या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ही सर्व जी माहिती आहे स्वतः पाहू शकता. GR याचं डाउनलोड करून घेऊ शकता. जर तुम्हाला या योजनेचा GR पाहिजे असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या योजनेचा जो GR आहे तो डाउनलोड करू शकता. या योजनेचा फॉर्म जो आहे तोही तुम्ही त्या ठिकाणाहून डाउनलोड करून घेऊ शकता. तर या योजनेसाठी लागणारे तुमची पात्रता काय आहे त्याच्याबद्दलही आपण पाहणार आहोत. तुम्हाला सविस्तर अशी माहिती पुढे दिलेली आहे. मी पात्रता, नियम, अटी याच्या सर्व व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्व माहिती आपण यामध्ये कव्हर केलेली आहे. तर या योजनेचे निकष काय असणार आहे, तर सर्वात पहिला जो निकष असणार आहे या योजनेचा, तर अर्जदार महिला ही भारताची कायम रहिवासी असणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ लाभार्थ्याला एकदाच मिळू शकणार आहे. तर तुम्ही या योजनेचा लाभ हा फक्त एकदाच घेऊ शकता. बाळाच्या वेळी तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही. समजा तुम्ही पहिल्या बाळाच्या वेळी या योजनेचा लाभ घेतला नसेल तर दुसऱ्या बाळाच्या वेळी तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकता. त्यानंतर आपला तिसरा जो निकष असणार आहे, गर्भपात मृत जन्माच्या बाबतीत लाभार्थी त्याच्या उर्वरित हप्त्यांसाठी पात्र असेल. ठीक आहे. त्यानंतर तिसरा जो आपला निकष असणार आहे, याच्यामध्ये राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या नियमितपणे काम करणारी व्यक्ती या योजनेसाठी पात्र नसणार आहे. म्हणजे येथे यांना हे म्हणायचं आहे की जे महिला राज्य शासन किंवा केंद्र शासन यामध्ये सरकारी नोकरीवरती असेल तर त्यांना या योजनेचा लाभ जो आहे तो मिळणार नाही. तर प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना अंतर्गत गर्भवती आणि स्तनदा महिला अर्ज करू शकतात. या योजनेत गरोदर व स्तनदा अंगणवाडी सेविका महिला अर्ज करू शकतात. तर याच्यामध्ये यांना म्हणायचं आहे की अंगणवाडी सेविकांकडे तुम्ही हा जो अर्ज आहे तो अर्ज करू शकता. त्याच्यानंतर या योजनेत लाभार्थ्याचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे बँक खात्याशी तुमचं आधार कार्ड लिंक असणं यासाठी अत्यंत आवश्यक आहे की तुम्हाला जो याचा लाभ मिळणार आहे डायरेक्ट तुमच्या अकाउंटमध्ये मिळणार आहे. तुम्हाला आधार सेडिंग तुमच्या बँकेशी करून घ्यायचं आहे. सोबतच बँकेमध्ये तुमचं आधार जे आहे ते तुम्हाला लिंक करून घ्यायचं आहे. पुढचा जो निकष आहे तर याच्यामध्ये तुम्हाला लाभार्थी आणि लाभार्थ्याच्या पतीचं आधार कार्ड किंवा आधार नंबर हेही देणं अनिवार्य असणार आहे. म्हणजे हेही तेवढंच गरजेचं असणार आहे. तर या योजनेसाठी जी कागदपत्र लागणार आहेत तीही यामध्ये मी दिलेली आहेत. तर तेही तुम्ही व्हिडिओला स्टॉप करून स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा तुम्ही टेलिग्राम चॅनलला व्हिजिट करून तिथून तुम्ही याच्याबद्दलचा जो GR आहे तो तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. तर कागदपत्रांमध्ये जे तुम्हाला लागणार आहे, सर्वप्रथम तुम्हाला लाभार्थी महिलेचे स्वतःची आणि तिच्या पतीची रीतसर स्वाक्षरी केलेले हमीपत्र किंवा संमतीपत्र यामध्ये फॉर्मसोबत तुम्हाला द्यायचं आहे. त्यानंतर मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक असलेलाच तुम्हाला द्यायचा आहे. त्यामध्ये बँक खात्याचं पासबुकची झेरॉक्स तुम्हाला द्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला माता बाल संरक्षण कार्ड जे की तुम्हाला अंगणवाडीमधून मिळतं तर तेही तुम्हाला सोबत त्याची एक झेरॉक्सची प्रत त्यासोबत द्यायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला लाभार्थी आणि तिचा पती यांच्या ओळखीचा पुरावा म्हणजेच आधार कार्ड किंवा वोटिंग कार्ड तुम्ही या ठिकाणी देऊ शकता तुमचं. त्यानंतर दुसऱ्या हप्त्याचा दावा करण्यासाठी गर्भधारणेच्या 6 महिन्यानंतर किमान एक प्रसूतीपूर्व तपासणी दर्शवणारी MCB कार्डची छायाप्रत हे तुम्हाला झेरॉक्स काढून त्या ठिकाणी द्यायची आहे, जे की तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडून मिळून जाईल. त्याच्यानंतरचा पुढचा जो कागदपत्र असणार आहे, तिसऱ्या हप्त्याचा दावा करण्यासाठी तुम्हाला लाभार्थ्याकडून मुलाचा जन्म नोंदणीची एक प्रत आणि मुलाचे लसीकरणाची पहिली फेरी पूर्ण केली असल्याचे दर्शवणारे MCP कार्ड म्हणजे जे बाळाला तुम्हाला MCP कार्ड देण्यात येणार आहे लसीकरणाचं तर त्याची प्रत सोबतच मुलाचं जे जन्माची नोंदणी तुम्ही कराल तर त्याची एक प्रत झेरॉक्स काढून तुम्हाला अर्जासोबत द्यायची आहे तिसऱ्या हप्त्याच्या ज्यावेळेस तुम्ही अर्ज कराल त्यावेळेस. तर अर्जाची जी पूर्ण प्रक्रिया असणार आहे ही पूर्ण प्रक्रिया तुम्हाला जवळची जी अंगणवाडी सेविका आहे ती करून देईल किंवा तुम्ही डायरेक्टली बालविकास विभागामध्ये जाऊन
हा अर्ज भरू शकता किंवा ऑनलाईन पद्धतीने पण हा अर्ज तुम्ही या योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन पण तिथूनही तुम्ही अर्ज भरून घेऊ शकता. त्यानंतरनं तुम्हाला या योजनेचा जर अर्ज पाहिजे असेल तर या योजनेची जी ऑफिशियल वेबसाईट आहे तेही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करून देईल. तर तिथून तुम्ही त्या योजनेसाठी डायरेक्टली ऑफिशियल वेबसाईटला भेट देऊ शकता. तिथून तुम्ही फॉर्म डाउनलोड करून घेऊ शकता किंवा रितसर पद्धतीने तुम्ही तिथे फॉर्म भरू शकता. तर जी कागदपत्रे मी तुम्हाला सांगितलेली आहेत तेही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करून देईल. तर तेही तुम्ही पाहू शकता. तिथून तुम्ही सर्व कागदपत्रांची लिस्ट आणि फॉर्मसुद्धा तिथून घेऊ शकता व आपला जो फॉर्म आहे तो व्यवस्थित पद्धतीने भरू शकता. जर तुम्हाला याच्यामध्ये कुठलीही अडचण येत असेल, कुठलाही डाऊट असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. नक्कीच तुमचा जो डाऊट असेल तो सोडवण्याचा प्रयत्न माझ्याकडून केला जाईल. जे पण योग्य माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल. जर तुम्हाला या योजनेचा ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला PMMVY-cas.nic.in या वेबसाईटवरती जायचं आहे. तिथे तुम्हाला तुमचा मेल ID टाकून लॉग इन करायचं आहे. तुमचं एक अकाउंट ओपन करून घ्यायचं आहे. त्या ठिकाणी लॉग इन केल्यानंतर तुम्हाला पुढचं जो पेज येणार आहे त्याच्यावरती लाभार्थ्याची स्थिती जाणून घेण्याचा पर्याय मिळेल. तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. सोबतच तुम्हाला लाभार्थ्याचा आधार क्रमांक म्हणजे तुम्ही जर स्वतः अर्ज भरणार असाल तर तुमचा आधार क्रमांक त्यामध्ये टाकायचा आहे व सर्चवर त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. सर्चवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेमेंट स्टेटस तुमच्यासमोर येईल आणि तुम्हाला मिळालेल्या हप्त्याची संपूर्ण अशी माहिती तुम्हाला त्यामध्ये मिळेल. आणि त्याच्यानंतरनं फॉर्म भरण्यासाठीचा एक ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. तर त्यावरती क्लिक करून तुम्ही नवीन जर अर्ज नोंदणी करत असाल तर नवीन अर्ज नोंदणीवर क्लिक करून संपूर्ण माहिती व्यवस्थित भरून तो अर्ज जो आहे तो तुम्ही सबमिट करू शकता. तुम्ही तुमचा जो पेमेंट रिपोर्ट आहे तेही त्या ठिकाणी तपासू शकता व सोबतच तुम्ही नवीन अर्ज पण त्या ठिकाणी करू शकता. किंवा तुम्हाला जो सोपा पर्याय असणार आहे, जवळचा ऑप्शन असणार आहे, तुमच्या ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याकडे ऑफलाईन पद्धतीने अर्ज जो आहे तुम्ही त्यांच्याकडे देऊ शकता, जमा करू शकता. अत्यंत चांगली अशी योजना आहे ज्याच्या अंतर्गत तुम्हाला अत्यंत चांगलं असा लाभ प्रधानमंत्री मातृत्व योजनेअंतर्गत मिळणार आहे. त्याच्यामुळे तुमच्या फॅमिलीमध्ये कोणीही असेल, तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये कोणीही असेल जे की गरोदर असतील अशा महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल, या योजनेअंतर्गत त्यांना फॉर्म भरता येईल. जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे. सोबतच चॅनलला सबस्क्राईबही करा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.